आज आपण बघणार आहोत कोळंबीचं कालवण। तेल गरम होईस्तोपर्यंत वाटण करून घेऊया। हे ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि लसूणचं वाटण आहे, हे आपण करून घेऊया। तेल छान गरम झालंय, यात आपण आता जे वाटण केलंय ते घालूया आणि छान फ्राय करून घेऊया। हे वाटण फ्राय झाल्यावर आपण ह्यात मसाले ॲड करूया। आपण याच्यामध्ये थोडीशी हळद, आम्ही जवळजवळ 2.5 चमचा मसाला घातला आहे। तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला। आणि आता याच्यामध्ये आपण जी बटाटी कट केली आहेत ती आणि कोळंबी घालूया। ही 1/2 किलो कोळंबी आपण घेतली आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही शेकटाची शेंग पण घातली तरी कालवण खूप छान होतं। आता हे कोळंबी आणि बटाट शिजण्यासाठी आपण पाणी घालूया। बटाट नसेल ना तर कोळंबीचं कालवण पटकन होतं आणि पाणी पण कमी लागतं, पण आपण बटाट घातल्यामुळे पाणी थोडं जास्तीच ठेवूया। आमच्या माँसाहेबना टोमॅटो घालायला विसरले आणि त्यांना टोमॅटो खूप आवडतो, तो तिने चिरा पाडून ह्यात टोमॅटो घातलेला आहे। आपण जरासं शिजवलं आता हे कालवण आणि बटाट शिजलंय का बघूया। हां, बटाट छान शिजलेला आहे आणि चिंचेचं कोळ घालूया याच्यात आणि शिजवून घेणारच आहोत थोडंसं अजून। हे बघा, हे चिंचेचं कोळ मम्मीने केलं आहे। आता आपण तो कोळ ह्याच्यामध्ये घालूया आणि पाणी घालून थोडंसं उकळ एकदा घेऊया, म्हणजे मग छान एकजीव होईल ते कालवण आपलं। उकळ घेण्याआधी आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया अंदाजाने। शेवटलाच मीठ घालतो आपण कालवणात, कारण आपल्याला अंदाज यायला लागतो ना की आपल्याला किती कालवण हवं आहे, त्यानुसार आपण शेवटला मीठ घालतो। हे आपलं टेस्टी आणि चमचमीत झणझणीत कोळंबीचं कालवण रेडी आहे। तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।